आज आपण एकदम साधा सिंपल असा केक बनवणार आहोत। हा केक आपण असा सुद्धा खाऊ शकतो किंवा ह्याला आपण क्रीम लावून तयार सुद्धा करू शकतो। हा केक आपण कढईमध्ये करणार आहोत आणि आपण ह्या केकमध्ये अंड्याचा सुद्धा यूज केलेला नाही आहे। तरी सुद्धा तुम्ही बघू शकता आपला केक एकदम स्पंजी असा झालेला आहे। तर चला मग आता आपण केक बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण केक टीन तयार करून घेऊया। इथं आपण टीनला आतमधून तेल लावून घेऊया सगळीकडे। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही ह्याला बटर पेपर लावून घेऊ शकता किंवा ह्यामध्ये आपण आता 1 चमचा मैदा घालून घेऊया आणि सगळीकडे लावून घेऊया एकसारखं। ह्याचे आपण एक लेयर तयार करून घेऊया म्हणजे आपला केक खाली चिकटणार नाही आणि उरलेलं पीठ आपण झाडून काढून घेऊया। आता एका कढईमध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे। मी हे मीठ बऱ्याचदा यूज केले त्यामुळे त्याचा कलर असा झालेला आहे। त्याच्यावरती आपण वाटी किंवा स्टँड असं काहीतरी ठेवून घ्यायचं आणि हे झाकून आपण गरम करायला ठेवून देऊया। आता एका बाउलमध्ये अर्धा कप मी तेल घेतलेलं आहे आणि तेवढीच आपल्याला साखर पण घ्यायची आहे। मी इथं साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। हे आपण चांगलं फेटून घेऊया। आता ह्यामध्ये आपण अर्धा कप दूध घालायचं आहे। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घेऊया। तुम्ही इथं कोणतेही तुमच्या आवडीचा इसेन्स वापरला तरी चालेल। हे आपण चांगलं एकदा मिक्स करून घेऊया। इथं आता आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता ह्यावरती आपण एक चाळण ठेवून त्यामध्ये 1 कप आपल्याला इथं मैदा वापरायचा आहे। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर घालून घेऊया आणि 1 छोटा चमचा आपण बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे आता आपण चाळून घेऊया। मी इथं आता सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया। आपल्याला हे एकदम हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक स्पंजी होण्यास मदत होते। इथं आता आपलं बॅटर एकदम व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। यामध्ये गाठीही आता राहिलेल्या नाहीत आणि आपलं बॅटर एकदम स्मूथ असं तयार झालेलं आहे। तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे। आपलं बरोबर मापात तयार झालेलं आहे। आता आपण हे टीनमध्ये काढून घेऊया सगळं बॅटर आणि हे आपल्याला 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे आणि हे आपण या कढईमध्ये आपण ठेवून देऊया आणि वरून झाकण ठेवून देऊया आपण। आता हे आपल्याला 45 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। मी हे 20 मिनिटानंतर एकदा चेक केलेलं पण तेव्हा केक तयार नव्हता। मी आता डायरेक्ट 45 मिनिटानंतरच तुम्हाला दाखवते। आता आपला केक तयार दिसतोय तरीसुद्धा आपण टूथपिकने एकदा चेक करून घ्यायचं। याला बॅटर लागलेलं नाही आहे म्हणजे आपला केक तयार आहे। तर आपण आता हा काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही आहे आणि गरम गरम पण काढायचा नाही आहे, नाहीतर मग तो तुटतो। आपण हा पूर्ण थंड करूनच काढून घ्यायचा। एकदा आपण चाकू ह्याच्या कडेने फिरवून घ्यायचा म्हणजे आपला एकदम केक चिकटणार नाही आणि व्यवस्थित निघेल। हा आपण आता एका प्लेटवर काढून घेऊया। आता आपला केक तयार झालेला आहे। हा तुम्ही केक असा सुद्धा खाऊ शकता किंवा ह्याला क्रीम पण लावून तयार करू शकता तुम्ही। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।